कारखान्याला ऊस केल्यानंतर 14 दिवसांच्या आत बिल देणं सहकार कायद्यानुसार बंधनकारक आहे. पण कोल्हापूर विभागातील अनेक साखर कारखान्यांनी गळीत हंगाम संपला तरी ऊस उत्पादकांना एफआरपी दिलेली नाही. थकीत एफआरपीची रक्कम सुमारे 320 कोटी रुपयांची आहे. ही रक्कम ताबडतोब शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी किसान मोर्चा संघटनेनं केली आहे. त्याबद्दलचं निवेदन प्रादेशिक साखर उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आलंय. दरवर्षी ऊसाच्या गळीत हंगामात थकीत एफआरपीचा मुद्दा गाजतो. कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांचे यंदाचे गळीत हंगाम संपले तरीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळालेली नाही. त्याबद्दल आज भारतीय जनता किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली साखर सहसंचालक कार्यालयात निवेदन देण्यात आलं. नियमानुसार कारखान्याला ऊस घातल्यानंतर 14 दिवसात बिल मिळणं आवश्यक आहे. पण 4 महिन्याचा गळीत हंगाम संपला तरी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळालेली नाही. हे पैसे ताबडतोब मिळावेत, अन्यथा 15% व्याजासह थकीत एफआरपीची रक्कम कारखान्यांना देण्यास भाग पाडावं अशी मागणी किसान मोर्चा संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन प्रादेशिक साखर उपसंचालक गोपाळ मावळ यांना देण्यात आलं. यावेळी भगवान काटे, नामदेव पाटील, अभिषेक प्रभुदेसाई, हंबीराव पाटील उपस्थित होते.